नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी सर्वसमावेशक बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. दाऊदचा एकेकाळचा हस्तक कुख्यात बाबाजी ठाकूरला अटक. दापोलीतील ओपन जिम नादुरुस्त, नगरपंचायत निष्क्रिय. शिवप्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी लाठीकाठी स्पर्धा. देवळे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन. वरवेली शाळा नंबर 1च्या भिंती झाल्या बोलक्या. दापोलीत भव्य कमानीखाली खड्ड्यांचे साम्राज्य. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा हस्तक मानला जाणारा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन बाबाजी उर्फ सुभाषसिंह शोभनाथ ठाकूर याला मंगळवारी ठाणे न्यायालयात विरार येथील विकासक समय चौहान यांच्या हत्येच्या प्रकरणात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येप्रकरणी एकूण 14 आरोपींची नावे उघड झाली आहेत. 14व्या आरोपीचे नाव सुभाषसिंह ठाकूर असे आहे. आज सुभाषसिंह ठाकूर या आरोपीला समय चव्हाण मर्डर केस विरार पोलीस स्टेशन या मोका केसमध्ये आज रिमांड कामी हजर केला असता. त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. ती समय चव्हाणला मारण्याची सुपारी त्यांनी दिली होती, त्यांच्याकडे दिली होती असे आरोप आहे त्यांच्यावर. त्याकरता त्यांना आज कोर्टासमोर हजर केले असता आम्ही त्याच्यामध्ये तपासकामी आरोपीची पोलीस कस्टडीची 7 दिवसाची मागणी केली होती. तपास अधिकारी SAP बल्लाळ साहेब स्वतः हजर होते. त्यांनी देखील कोर्टात आमची बाजू मांडली. त्यामध्ये आरोपींनी गुन्हा करताना जे काही मोबाईल फोन्स वापरले ते फोन कुठे डिस्पोज ऑफ केले, वेपन कुठे डिस्पोज ऑफ केलं आणि अखिलेश तिवारी म्हणून जो आरोपी आहे, आरोपी नंबर 13 यांनी ती वेपन या आरोपीच्या सांगण्यावरून डिस्पोज केली अशी आम्हाला माहिती आहे. त्याकरता त्याची पोलीस कस्टडीची मागणी केली, जी कोर्टाने आम्हाला मंजूर केली. 22 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्हाला पैशाची जी देवाणघेवाण झालेली आहे त्या देवाणघेवाणमध्ये यांना किती पैसे मिळालेले आहेत, एक्झॅक्ट किती अमाऊंटचे कॉन्ट्रॅक्ट होतं ते समय चव्हाणला किल करण्याचं, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वेपन डिस्पोजलची खुलासा होण्याची शक्यता आहे. ॲज वेल एज यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्ड आहे का, आत्तापर्यंत 14 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, अजून कोणी आरोपी इन्व्हॉल्ड आहे का हे देखील निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोर्टाने आम्हाला सफिशियंट पोलीस कस्टडी दिलेली आहे. 22 डिसेंबर पुढची तारीख दिलेली आहे. त्या दिवशी त्यांना कोर्टासमोर हजर करणार आहे. त्याच्यामध्ये जर प्रोग्रेस असेल, इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आम्हाला प्रोग्रेस मिळाला तर पुढील तपासासाठी आम्ही पुन्हा त्याची पोलीस कस्टडी मागणार आहोत. शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची उभारणी करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोफत व सुलभ व्यायामाची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणात कौतुक झाले, नागरिकांनी समाधानही व्यक्त केले आणि काही काळ या ओपन जिमचा नियमित वापरही होत होता. मात्र कालांतराने या ओपन जिममधील व्यायाम साहित्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. माझं दापोली गार्डन समोर मी हाफिज महालदार दापोलीचा स्थानिक रहिवासी असून एक समाजसेवक म्हणून कार्यकर्ता मी आहे. मी दररोज सकाळी या रोडवर, मी दापोली रोडवर वॉकिंग करायला येतो आणि वॉकिंग करता करता मग मी व्यायाम करायला जातो आतमध्ये. पण व्यायाम करत्यावेळी मला खूपच आनंद वाटतो. आमचे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा यांनी व्यायाम करण्यासाठी मशिनरी ते यंत्रणा जी बसवलेली आहेत, खरोखर उत्कृष्ट एक आपल्या दापोली शहराचं नाव होत आहे. परंतु आता या ठिकाणी जे मशिनरी काही व्यायामची मशिनरी जे बसवलेले आहेत त्याची काही तोडमोड झालेली आहे. तरी माझी एक विनंती आहे की नगरपंचायतचे प्रशासन अधिकारी यांना विनंती आहे की आपण गंभीरपणे त्याच्यावर लक्ष देऊन जे तोडमोड जे झालेले आहेत ते बदलण्यात यावा. का लोकांची इथे व्यायाम करण्यासाठी, वर्जिश करण्यासाठी भरपूर गर्दी असते. पहाटे सकाळी लोक येतात, काही वेळेला आम्ही संध्याकाळी असतो, पण ते आता मशिनरी तुटल्यामुळे आम्ही काही वर्जिश व्यायाम करू शकत नाही. तर मी विनंती करतो दापोली नगरपंचायतच्या प्रशासन अधिकाऱ्याला की आपण त्वरित त्याच्यावर लक्ष द्यावा आणि मशिनरी बदलण्यात यावा.
शिवप्रतिष्ठान करंजाडे व शिवमावळे यांच्या संकल्पनेतून करंजाडेमधील महिलांसाठी लाठीकाठी स्पर्धा ठेवण्यात आल्या. या स्पर्धा मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींनी सहभाग घेतला. यावेळी शिवप्रतिष्ठान व शिवमावळे प्रतिष्ठान स्थापन करण्यामागील एकच हेतू आहे की समाजातील महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः कसे करावे हे यातून साध्य करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सुनील अंबावडे, संदीप पाटील, अविनाश ठोसर आदी उपस्थित होते. मंत्री जे होते पहिले मौलाना आझाद यांनी आपल्याला फक्त मोगलांचा आणि ब्रिटिशांचा इतिहास शिकवला, आपला इतिहास शिकवला गेला नाही. म्हणून बाबरचा मुलगा हुमायूचा मुलगा अकबर एवढ्यातच आपण रमत गेलो, पण आपला इतिहास आपल्याला माहिती नाही पडला. आणि आज जर त्या नरसिंह भगवानाच्या अवताराच्या त्या स्तंभाला, त्या मंदिराचे इथं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल, तो भारताची फाळणी व्हायच्या अगोदर सर्वात मोठं केंद्र होता. आज जर तुम्हाला तिथे जायचं असेल दर्शन घ्यायला, तुम्हाला विजा अप्लाय करायला लागेल. संगमेश्वर तालुक्यातील SN कानडे आयडियल हायस्कूल देवळे यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी संपन्न झाले. देवळे हायस्कूलच्या मुलांनी फार सुंदर असे विविध विषयांवर आपले नृत्याविष्कार सादर केले. या कार्यक्रमात शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा स्पर्धातून नाविन्यपूर्ण कामगिरी केली, त्यांना त्याबद्दल व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल या स्पर्धक विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इस्रो भेटीसाठी अमेरिकेला जाऊन आलेल्या समीक्षा बोडेकर हिला संस्था अध्यक्ष निलेश कोळवणकर यांनी मे सनराज ट्रेडिंग कंपनी कोल्हापूर यांच्याकडून रोख रुपये 10,000 मिळवून दिले. तेही यावेळी समीक्षा बोडेकर हिला देण्यात आले. विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ध्रुवी बागवे व मार्गदर्शक शिक्षक देसाई यांचाही सत्कार करण्यात आला. गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नंबर 1च्या भिंती बोलक्या झाल्यात. या भिंतींवर ज्ञानाचा नवा रंग चढलाय. या रंगीत भिंतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाची कहाणी पाहावयास मिळते. वरवेली ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी झाली असून नाविन्यपूर्ण वाचनकुटी निर्माण झाली आहे. या बोलक्या भिंतींवर ज्ञानाचा रंग चढला असून शिक्षणाची रंगीत कहाणी दिसून येते. या शाळेच्या भिंती म्हणजेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, संस्काराची आणि सृजनशीलतेची चित्रमय कहाणी सांगणाऱ्या बोलक्या भिंती झाल्यात.
दापोली शहरात विकास कामाचा गाजावाजा होत असतानाच दुसरीकडे महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. दापोली एसटी स्टँडच्या मागील बाजूस श्रुती हॉस्पिटल आणि समर्थ हॉस्पिटल शेजारील मुख्य रस्त्यावर नव्याने एक भव्य कमान उभारण्यात आली आहे. मात्र या देखण्या कमानीच्या अगदी खालीच रस्त्याची चाळण झाली आहे. अपघाताची मालिका सुरू आहे. मी हाफिज मालदार, दापोलीचा रहिवासी स्थानिक आणि समाज कार्यकर्ता. आम्ही आता स्टेशनच्या मागे आम्ही सुरती दवाखाना आणि तसेच सुरती दवाखान्याच्या समोर स्वामी समर्थ दवाखाना, या दवाखान्याच्या बाजूला एक भव्य मोठी एक कमान बनवलेली आहे आणि या कमानीचं काम हे अर्धवट राहिलेलं आहे. म्हणजे हे पूर्णपणे या कमानीच्या मध्यभागी हे पूर्ण खड्डे पडलेले आहेत. तरी या खड्ड्यामध्ये इथे इथून येणारे जाणारे उजवीकडून येणारे आणि जाणारे उजवीकडून हे वाहने असतात. कधीही वाहने एकमेकांवर आपटून अपघात होऊ शकतोय. तरीही या भव्य कमानीच्या मध्ये जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे ताबडतोब भरवण्यात यावे. या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की त्वरित आपण ह्या कमानीवर लक्ष देऊन कमानीची डागडूग आपली दुरुस्त करण्यात यावी आणि हे खड्डे भरण्यात यावे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.